100% अनुदान अंगणवाडी घोषणावाढीच्या टप्प्याला आर्थिक तरतूद आर्थिक तरतूद अंगणवाडीला आर्थिक तरतूद एकच मिशन एकच मिशन एक कसं नाही एक कसं नाही अंगणवाडीला आर्थिक तरतूद अंगणवाडीला आर्थिक तरतूद मराठवाडा शिक्षक संघाचा मराठवाडा शिक्षक संघाचा मराठवाडा शिक्षक संघाचा काय सांगाल? मराठवाडा शिक्षक संघातर्फे मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर आज लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये 27 मुख्य मागण्या। सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे। राज्यकर्ते स्वतःसाठी अतिशय आकर्षक अशी पेन्शन योजना लागू करत असताना शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि म्हणून जुनी पेन्शन जशीच्या तशी शिक्षकांना मिळाली पाहिजे। गेल्या 25-30 वर्षापासून या राज्यामध्ये अनेक हजारो शिक्षक विनावेतन किंवा अंशतः वेतनावर काम करत आहेत। त्यांच्या कुटुंबाची परवड झालेली आहे आणि म्हणून प्रचलित अनुदान सूत्रानुसार या शाळांना शिक्षकांना 100% अनुदानाची तरतूद ही झाली पाहिजे ही मागणी आहे। त्याच्यानंतर शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा बोजा वाढलेला आहे। BLO ची कामं किंवा अनेक कसलंही काही सेन्सस आलं काही आलं तर कामं शिक्षकांना सांगितले जातात। वास्तविक पाहता शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा प्रकारचा शासनादेश असताना देखील शासन ते ऐकायला तयार नाही आणि म्हणून BLO सह सर्व अशैक्षणिक कामे रद्द करावीत यावर इतर मागण्यांसाठी मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयावर मराठवाडा शिक्षक संघ लक्षवेधी धरणे आंदोलन करतो।